हॅलो हाय गाईज, आम्ही निघालो कोरडवाडी ते तिरुपती बालाजी दर्शनासाठी. पहिल्यांदा पोहोचलो कोरडवाडी स्टेशनला. मस्तपैकी सगळे बसलो, चेष्टा मस्करी चालू झाली. तेवढ्यात ट्रेन आली की पाऊस चालू होता. सर्वांनी हात केलं पण गाडी काय थांबलीच नाही. सगळ्यांचा पोपट झाला. मग दुसरी ट्रेन आली. दुसऱ्या ट्रेनमध्ये आम्ही सर्वजण चढलो, आपापली जागा धरून बसलो. तर बसल्यानंतर श्रेयश एकदम खाली खोपशात बसला होता, त्याच्यावर सर बसलं होतं आणि त्याच्यावर दीपक शेठ बसलो होतं. नंतर मी बाजूला होतो आणि नंतर आम्ही ट्रेनमध्ये चौकशी सुरू केली. चौकशी सुरू केल्यानंतर एक मुलगा आम्हाला भेटला, पण त्यासंग बोलताना ते घाबरायला लागला. त्याला म्हणलं तुला मारत बिरत काय नाही, चला आम्हाला ट्रेन दाखव. तो आमच्याबरोबर ट्रेन पूर्ण दाखवण्यासाठी आला. एक झाला की एक डब्बा, असं वहीने डब्बा आम्ही पालथं घालायला लागलो. पालथं घालून झाल्यानंतर एक शेवटचा डब्बा राहिला होता, त्यात आम्ही गेलो. जात असताना आम्हाला एक लेडीज आडवी आली, तिला बी आम्ही बाजूला करून पुढे गेलो. नंतर दर्शन लाईनला पोचलो. दर्शन लाईनला पोचल्यानंतर सरांची येडाबाई निघाली पाण्याला, अशी 2-3 प्रकारची गाणी चालू होती. त्या गाण्यामध्ये फुल टाईमपास होत होता, एन्जॉय चालू होता. श्रेयश आम्ही मस्तपैकी हसून टाळ्या वाजवत होतो. नंतर पुढं आलो बॅग व मोबाईल जमा करण्यासाठी. इथं फक्त मोबाईलच जमा केलं आणि बॅग जमा केलीच नाही. नंतर पुढं आलो. पुढं आल्यानंतर मस्तपैकी आम्ही एकामागे एक दर्शन लाईनला जात असताना मज्जा मस्ती करत करत गाणी बिनी म्हणत इतका एन्जॉय चालू होता की सरांची गाणी संपत नव्हती. नंतर आम्ही पोचलो. दर्शन घेऊन बाहेर पटांगणात पूर्ण पेस होता. तिथं मस्तपैकी झाडं होतं आणि बालाजीचं असं पूर्ण व्यू दिसत होता तिथून. नंतर आम्ही पहिला पॉईंट केला, बालाजीच्या पादुकाचं दर्शन घेतलं आणि नंतर दुसऱ्या पॉईंटला आलो. तिथं गाडी बिडी साईडला लावली, फिरलो. नंतर एका चौकात अलीकडे आलो. एक नंदीचं चित्र मस्तपैकी होतं, वातावरणही एक नंबर झालेलं होतं. तेवढं झालं की हरे राम हरे कृष्ण मंदिरात गेलो आम्ही. तिथून मस्तपैकी मी त्या पॉईंटला पहिल्यांदाच गेलो होतो. ती झाल्यानंतर एक धबधब्याचा पॉईंट होता, तिथंही गेलो. तिथलंही वातावरण इतकं मस्त झालं होतं की सगळे फोटो काढण्यात मग्न झालेले होते. ते झालं की नंतर आम्ही गेलो जंगलात जाऊन फोटोशूट केला. त्याच्या पुढं आलो पापनाशक पॉईंटला, तिथंही फोटोशूट केला. पापनाशक पॉईंट झाला की नंतर दुसरा एक पॉईंट होता, तोही इतका छान होता, असा खोल खड्ड्यात होता. तिथं आलो मस्तपैकी, तिथं एक फोटोशूट केला. नंतर म्हणलं चला रूमवर जाऊन मस्तपैकी आराम केला. सकाळी झोपेतून उठलो. आम्ही एंट्री केली झू पार्कमध्ये. आलो मस्तपैकी, प्रत्येकाने जंगल राईडचं बेल्ट बांधलं आणि मस्तपैकी एक गाडी घेतली त्यांच्याकडून. गाडी घेतल्यानंतर इतकी मजा मस्ती चालू झाली तिथं की बासच. मग मस्तपैकी मी एक बॅक साईडने एक फोटो घेतला. सगळ्यांच्या गप्पा गोष्टी चालू होत्या. सगळ्यांना इकडं बघा म्हणलं, सगळ्यांनी इकडं बघितलं, फोटो काढला आणि जंगल सफारीला स्टार्ट केला. पहिल्यांदा आम्हाला दिसली हरणं चरत होती जंगलात. तिथून पुढं आलो, मोर होतं, वेगवेगळ्या प्रकारचं असं मोर होतं. एक 2-3 प्रकार बघितल्यानंतर आम्ही तसल्या गाडीत बसलो जंगल सफारी. आणि नंतर आम्हाला एक एक प्राणी दाखवायला लागले गाडीत बसून. सगळे गाडीत उभं राहून बाहेर बघायला चालू केलं. तेवढ्यात आम्हाला दिसली एक सिंहाची मावशी, वयस्कर होती. तिला आवाज दिला तर इकडे बघत नव्हती आणि तिकडे बघत नव्हती. नंतर थोडं पुढं आलं की आम्हाला एक सिंह दिसला, त्याला 2 बच्चे झालेली होती. ती पण एकदम मस्त दिसत होती. उभा राहिलेली होती आणि त्याला आवाज दिला की इकडं तिकडं बघत होती. तिथून पुढं आलो आम्ही. एक मस्तपैकी असा बाग बगीचाचा पॉईंट होता, तिथं फोटोशूट केलं. दरीत गेलो, दरीतून वरती आलो. नंतर पुढं आल्यानंतर तसली एक मोठी खारुताई होती. आपल्या इथं छोटी असती, ती मोठी होती. ती मिशा अशा लांब होत्या. येऊ केलं की अशी बघायची तोंडाकडं. पुढं आलो गाडीत बसून परत. तसला रानरेडा टाईप म्हैस होती, तिला बघितलं. ती पाहिल्यानंतर अजून पुढं आलो. पुढं आल्यानंतर व्ह्यू लय मस्त होता. पोपटाचे 10 ते 15 प्रकार होते, ती पण बघितले. नंतर पुढं आलो तर व्हाईट टायगर होता तिथं. नुकताच झोपेतनं उठला होता आणि इकडं तिकडं असं चक्रा मारत होता. मग त्याला पोरांनी आवाज दिला पण त्यांनी लक्ष दिलं नाही. परत दुसऱ्या चक्रेला रिटर्न आला तो. परत दुसरा एक टायगर होता तिथं. त्याला भूक लागली होती बहुतेक,
ती सारखा इकडून तिकडं तिकडून इकडं त्याच्या अशा चक्रा चालू होत्या. नंतर त्याला असं हे इकडल्या बाजूला येतोय असं वाटत होतं, पण नंतर ती रिटर्न जायचा. थोडा पुढं आला की रिवर्स जायचा आणि परत पुढं यायचा अजून. असं करत करत आम्ही त्याचा नाद सोडला आणि पुढचा पानघोडा बघण्यासाठी पुढं आलो. पानघोडा पण पाण्यात पोहत होता. आपली म्हैस असते तेवढा पानघोडा होता. तेवढं झालं की पुढं आल्यानंतर 4 हत्ती होतं. 2-3 हत्ती मोठं होतं आणि एक छोटंसं असं पिल्लू होतं. ते बघितल्यानंतर पुढं आलो तर 2 मगरी अशा शांत झोपल्या होत्या. एक पलीकडच्या बाजूला आहे बघा आणि एक अलीकडच्या बाजूला. ते झाल्यानंतर आम्ही वेल्लोर गाठलं. वेल्लोरला शिवमंदिर इतकं छान होतं ना, इतकं प्रसन्न वातावरण होतं तिथलं. आम्ही नंतर मंदिरात एंट्री केली. मंदिराचा व्ह्यू इतका मस्त होता. ह्या बाजूला असं गार्डन होतं, ह्याही बाजूला गार्डन होतं. नंतर आम्ही पुढं आलो. पुढं आल्यानंतर आमचा एक साथीदार म्हणजे दीपक शेठ आधीच बॅग घेऊन पुढं आलतं. नंतर आम्ही आत शिरलो. आत शिरल्यानंतर आत अजून एक कमान होती. त्याचं बी वातावरण इतकं मस्त होतं. तिथंही व्ह्यू असं गार्डन टाईप होता. मंदिर बिंदिर असल्याने वाटतच नव्हतं. मग थोडंसं इकडं तिकडं फिरलो. नंतर आत गेल्यानंतर 164 अशा सेम ड्रेस घातलेल्या मूर्ती होत्या. त्या सगळ्या मूर्त्यांचं आम्ही दर्शन घेतलं आणि त्यांना विचारलं की हे सगळ्यांना सेम वस्त्र परिधान का केलं. तर त्यांनी आम्हाला त्याच्या मागची थोडीशी हिस्ट्री सांगितली. नंतर आम्ही दर्शन घेऊन बाहेर आलो. बाहेर आल्यानंतर आम्हाला मस्तपैकी किल्ला होता तिथं वेल्लोरचा. त्या किल्ल्यावर जाऊन मस्तपैकी आम्ही थोडंसं पाणी वगैरे पिऊन गप्पा मारत बसलो. गप्पाही मारून झाले की जेवणाचा आस्वाद घेतला मस्तपैकी तिकडल्या पद्धतीचा आणि परत रूमवर आलो. मस्तपैकी झोप मारली. दुसऱ्या दिवशी सकाळी उठून गोल्डन टेम्पल गाठलं आणि गोल्डन टेम्पल झाल्यानंतर परत रेल्वे स्टेशनला रिटर्न आलो नाईटला आणि घर गाठलं. ट्रेनहून स्टेशनला आलो, हात केला पण ट्रेन थांबलीच नाही. परत सगळ्यांचा पोपट झाला.